स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण महत्त्वाचे असे भूगोल विषयाचे महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। जवळजवळ तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला हे PYQ मिळतील। म्हणजे तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेला द्यायचं ठरलं तुम्हाला महाराष्ट्र भूगोल तर भूगोलाचा विषय मध्ये तुम्हाला प्रश्नाची लेवल कसे प्रश्न विचारू शकता हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाईल। खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थान स्मारक महाराष्ट्रात नाही? पातिका म्हटले महाराष्ट्रात नाही म्हटले ना त्याच्यामधलं बीबी का मकबरा कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर मध्ये। त्याच्यानंतर चांद मिनार कुठे आहे? हा देखील छत्रपती संभाजीनगर दौलताबाद साइडला। आगखाना कुठे आहे? पुण्यामध्ये। बेकल किल्ला हा कुठे आहे? 100% म्हणजे हाच उत्तर राहणार ना, 3 तर नाहीये। तर चौथं काय आहे? बेकल किल्ला हा कुठे आहे? केरळ मधील कासारगोड जिल्ह्यामध्ये। तर पर्याय क्रमांक कोणता येणार? पर्याय क्रमांक डी। महाराष्ट्रात येलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आता हाय म्हटले पकडाचं खाली याचं। पर्याय क्रमांक ए परभणी। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कुठे आहे? पर्याय क्रमांक ए खोपोली। थार वाळवंट मधून कोणती नदी वाहते? प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंद मिळतील। पर्याय क्रमांक बी लुनी। भारतातील हजारीबाग राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? हजारीबाग। पर्याय क्रमांक बी वाघ। राष्ट्रीय साखर संस्था म्हणजे काय? NSI नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट टिंबटिंब मध्ये स्थित आहे। पर्याय क्रमांक सी कानपूर। पुढीलपैकी कोणते युनेस्को जागतिक वारसा स्थळ नाही? प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला नाही हाय हा शब्द विचारणार, परीक्षेत गोंधळ करून घ्यायचा नाही। कच्छचे रण गुजरात। कांगरा दरी भारतातील कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश। वनस्पती व प्राणी प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी टिंबटिंब हा भारतीय संसदेचा अधिनियमित केलेला कायदा आहे। पर्याय क्रमांक ए वन्यजीव संरक्षण कायदा 1972। मोहिनी अट्टम महत्वाचे शब्द पकडायचे। मोहिनी अट्टम नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली? पर्याय क्रमांक बी केरळ। महाराष्ट्र राज्याचे उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेत टिंबटिंब हे सर्वात उंच शिखर आहे। याचं उत्तर काय राहणार आहे? अस्तंबा। टिंबटिंब हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे। सर्वात लहान शब्द पकडा, सर्वात लहान खोरे आहे। पर्याय क्रमांक डी नर्मदा खोरे। सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांनी आणलेल्या गाळाच्या साठ्यामुळे टिंबटिंब तयार होत आहे। पर्याय क्रमांक बी उत्तरेकडील मैदान। भारतातील खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याचा उगम आसाम मधून झाला आहे? त्यांचं का म्हणणं आहे, प्रश्न वाचता एका क्लिक मध्येच डोक्यात फिट झाला पाहिजे तरच तुमचं खरं तुम्हाला कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या तरच तुम्हाला वेळ पुरणार। जर तुम्हाला वाचता वेळेस प्रश्न 2दा-3दा वाचायला भाग पाडलं तर समजून घ्या कुठेतरी कमी पडतोय आपण। पर्याय क्रमांक सी सत्रिया। खालीलपैकी कोणते गिरिस्थान हिल स्टेशन महाराष्ट्रात नाही? नाही म्हटले नाही। आता वाचता वेळेस तुम्हाला प्रत्येक प्रश्न तुम्ही अभ्यास जर करत असाल तर तुम्हाला हे माहिती आहे महाराष्ट्रात, हे पण महाराष्ट्रात, हे पण महाराष्ट्रात, तर कोणता वेगळा शब्द वाटतोय तुम्हाला या ठिकाणी तुम्ही याला स्टिक करणार ना। किनोरला। खालीलपैकी कोणत्या राज्याने 1991 ते 2001 च्या दरम्यान संपूर्ण देशात लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी नोंदवला आहे? पर्याय क्रमांक ए केरळ। महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येतो? अहमदनगर का सोलापूर? हे दोन्हीतून सांगायचं। म्हणजे दोनाला क्लिक केल्याने म्हणजे दोन्हीचं उत्तर बरोबर राहणार असं नाही, विचार करा। पर्याय क्रमांक तेच दोन्ही पण 1 आणि 2 म्हणजे अहमदनगर आणि सोलापूर पहिलं आणि दुसरं दोन्ही। पटकाई पर्वतरांगा भारतातील कोणत्या भागात आहेत? पटकाई पर्वतरांगा पटकाई पर्वतरांगा। पर्याय क्रमांक ए उत्तर पूर्वी। महाराष्ट्राच्या 2020-21 च्या आर्थिक पाहणीनुसार 2019-20 च्या खरीप हंगामात खालीलपैकी कोणत्या तेलबियांचे सर्वाधिक उत्पादन झाले?
पर्याय क्रमांक सी सोयाबीन. औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा. तर याच्या जोड्या सांगण्यासाठी फक्त एक तुम्हाला नॉलेज म्हणून या ठिकाणी सांगतोय, डायरेक्ट इथं उत्तरच देतोय. नाशिकचं विसर, कोल्हापूरचं हुपरी, नागपूरचं बुटीबोरी, म्हणजे सर्व योग्य बरं का, सर्व योग्य. महाराष्ट्रातील जलसिंचन योजना, त्याचे जिल्हे, याच्या जोड्या लावा. हे सगळं बरोबर आहे, फक्त तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी सातारा कन्हेर, नाशिकचं मुकणे, नांदेडचं विष्णुपुरी, यवतमाळचं बिमला. हे काय सर्व योग्य. योग्य जोड्या जुळवा. जर असं प्रश्न आला ना, हे सगळे तुम्हाला उत्तर देतो मी, इथं ऑप्शन घेत नाही. तापीचं काय आहे पांझरा, गोदावरीचं परवरा, भीमाचं इंद्रायणी, कृष्णाचं पंचगंगा योग्य आहेत. दख्खन पठाराचे उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात टिंबटिंब जमातीचे लोक राहतात. भिल्ल व गोंड. बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? बाऊल लोकसंगीत. पर्याय क्रमांक सी पश्चिम बंगाल. प्रसिद्ध हिमालय पर्वतांसाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आले आहे? पर्वत हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आले आहे? पर्याय क्रमांक डी संस्कृत. अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? प्रश्न एकदा समजून घ्या. अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प, हा प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 3 फेब्रुवारी 1974. खालीलपैकी कोणते धरण नदी जोडी बरोबर आहे? आता सिंपल आहे ना. उजनी धरण कुठे आहे? भीमा नदी. वीरा धरण कुठे आहे? नीरा नदी. म्हणजे याचं काय उत्तर येणार? दोन्ही पण. पर्याय क्रमांक कुठे आहे? दोन्ही पण. 1 आणि 2 हे दोन्ही पण. खालीलपैकी कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे? एकदम बेसिक प्रश्न होता. काय आहे? अहमदनगर. हे झोपेतून उठवलं तरी ते सांगता आलं पाहिजे. छोटा कोणता, मोठा कोणता? छोटा पण आला तर पाहून घेऊ आपण प्रश्न. हे मोठा विचारलेले प्रश्न आहे, PYQ. महाबळेश्वर या ठिकाणी टिंबटिंब पालन केंद्र आहे. कशाचं पालन केंद्र आहे? पर्याय क्रमांक सी मधुमक्षिका. मधुमक्षिका पालन केंद्र. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणत्या गटातील आहे? तुम्हाला आतापर्यंत काय विचारलेलं आहे? महाराष्ट्रातील राज्य प्राणी कोणता आहे? जर असा प्रश्न आला शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणत्या गटातला आहे, तर कन्फ्युज व्हायचं नाही. एकदम सिंपल आहे. कोणत्या गटातला आहे तो? खार. जोड्या जुळवा. आता याचे जोड्याचं डायरेक्ट तुम्हाला सर्व योग्य आहे, पण मग आता याचं नॉलेज घेऊ आपण. आता बोकारो लोह पोलाद उद्योग कुठे आहे? झारखंड राज्यात. दुर्गापूर लोह पोलाद उद्योग कुठे आहे? पश्चिम बंगाल राज्यात. रूरकेला लोह पोलाद उद्योग कुठे आहे? ओडिशा राज्यात. भद्रावती लोह पोलाद उद्योग कुठे आहे? कर्नाटक राज्यात. म्हणजे हे सर्व योग्य. याचा स्क्रीनशॉट काढत चला. जे जे महत्वाचं आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे व त्यांची ठिकाणे असलेले जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा. आता हे सर्व योग्यच आहे, फक्त तुम्हाला नॉलेज वाढवण्यासाठी या ठिकाणी डायरेक्ट लिहितो मी. काय सालबर्डी कुठे आहे? अमरावतीमध्ये. साव कुठे आहे? रायगडमध्ये. वज्रेश्वरी कुठे आहे? ठाणेमध्ये. चांगदेव कुठे आहे? जळगावमध्ये. समजतंय का? एकदम साधं सिंपल मी या ठिकाणी व्यवस्थित देतोय. फक्त तुम्हाला स्क्रीनशॉट काढा आणि लक्षात राहू द्या. याच्यातला एखादा एक पण प्रश्न आला ना तुम्हाला, तुम्ही इझिली उत्तर देऊ शकता. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हटले जाते? कोयनाला म्हटले जाते. लक्षात राहू द्या. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते? त्याचं उत्तर काय येणार पहा. हिमायत राष्ट्रीय उद्यान. इथं हे कुठं आहे? जम्मू आणि काश्मीर लडाख प्रदेशात वसलेले आहे. भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? गडचिरोलीमध्ये. सातमाळा व बालाघाट डोंगर रांगेदरम्यान टिंबटिंब ही नदी आहे. कोणती नदी आहे? गोदावरी. जनगणना 2011 नुसार सर्वात कमी साक्षर केंद्र शासित प्रदेश कोणता आहे? तर दादर नगर हवेली. खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? भौगोलिक क्षेत्रफळ. एकदम बेसिक प्रश्न आहे, पण मग याची भाषा पा कशी विचारलेली. असं नाही, आतापर्यंत कसं विचारत होते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं, असा प्रश्न येत होता. एकदम बेसिक. आता याचं उच्चारण्याची भाषा कशी पा. राज्याच्या भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे. राजस्थान हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. सिंधुदुर्ग. टिंबटिंब हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य आहे. तमिळनाडू. रेगूळ जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन टिंबटिंब या पिकासाठी उत्कृष्ट आहे. कोणत्या पिकासाठी? कापूससाठी. योग्य जोड्या जुळवा. आता या ठिकाणी जिल्हा दिलेले, जलाशय दिलेले. ठाणे कुठं? भातसा. रत्नागिरीमध्ये काय? फणसवाडी. रायगडमध्ये कालाते. सिंधुदुर्गमध्ये धामापूर. बस हे सगळं काही योग्यच आहे. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान
टिंबटिंब ही खिंड आहे. कोणती खिंड आहे? पालघाट. महाराष्ट्रात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. कुठं होतं? बीड. भारतीय जनगणनेचे जनक कोण होते? हेनरी वॉल्टर. नुनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे? हा कुठे आहे मग? आसाममध्ये. लक्षात राहू द्या, नुनमती तेल कारखाना. कर्नाटकाचा राज्य प्राणी कोणता? याचं उत्तर काय राहणार आहे? हत्ती. जनगणना 2011 नुसार सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? लक्षद्वीप. टिंबटिंब हे उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. गोरखपूर. योग्य जोड्या लावा. या ठिकाणी काय? जमाती. या ठिकाणी जिल्हे. आता कातकरी कुठे आहे? रायगड. भिल्ल कुठे आहे? नंदुरबार. कोरकू कुठे आहे? अमरावती. आणि गोंड कुठे आहे? भंडारा. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले बायोस्फियर रिझर्व टिंबटिंब इथे स्थापित केले आहे. पर्याय क्रमांक सी निलगिरी. खालीलपैकी कोणते स्थान करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक ए काश्मीर हिमालय. चांदोली धरण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर टिंबटिंब नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक बी वारणा. भारतातील कोणत्या राज्यात 7 सिस्टर्स फॉल्स धबधबा आहे? पर्याय क्रमांक सी मेघालय. पुढील पैकी कोणते भारतातील जैवभौगोलिक क्षेत्र नाही? पहा, या ठिकाणी आला शब्द नाही म्हटले बरं का, नाही. पर्याय क्रमांक डी खाजन आणि बॅकवॉटर क्षेत्र. म्हणजे हाय कोणते मग? ए बी सी. काझीरंगा वन्यजीव अभयारण्य टिंबटिंब मध्ये स्थित आहे. कुठे आहे मग ते? आसाम मध्ये. लक्षात राहू द्या, काझीरंगा वन्यजीव अभयारण्य. कुंडनकुलम परमाणु ऊर्जा प्रकल्प स्थानक कोणत्या राज्यात स्थित आहे? याचं योग्य उत्तर कोणतं राहणार आहे? पर्याय क्रमांक बी तमिळनाडू मध्ये. खालीलपैकी दंपा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? राज्यात विचारला. पर्याय क्रमांक बी मिझोराम. मंडो लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे लोकसंगीत आहे? पर्याय क्रमांक डी गोवा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? खालीलपैकी आता पहिलं विधान समजून घेऊ. संगीत आणि नृत्य हा आदिवासी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. दुसरा मुद्दा समजून घ्या. तो वाद्य असून भक्ताकडून धार्मिक विधीवेळी वापरले जाते, ज्यांना घांगडी भगत असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक बी म्हणजे काय? पहिलं आणि दुसरं हे दोन्ही काय बरोबर आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ टिंबटिंब इतका उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे. पर्याय क्रमांक ए 16%. लक्षात राहू द्या, हे महत्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न, एकदम इम्पॉर्टंट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे? अरबी समुद्राची राणी. पर्याय क्रमांक डी कोची बंदर. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक खेड्यात राहतात? पर्याय क्रमांक सी 68.8%. निळी क्रांती कशाशी संबंधित आहे? एकदम बेसिक प्रश्न राहतो हा. मत्स्य उत्पादन. नागरहोल राष्ट्रीय उद्यान हे टिंबटिंब राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक सी राजीव गांधी. सन टिंबटिंब पासून म्हणजे किती पासून सांगायचं आहे? सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरू केली. ही केली होती 2006 पासून. उत्तर प्रदेशाचे राज्य वृक्ष कोणते आहे? पर्याय क्रमांक ए अशोक. कांगरा दरी भारतातील कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक बी 22 मे रोजी. खालील विधाने पहा. आता हे विधान आपण लक्षात घेऊ. पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. दुसरा मुद्दा, कृष्णा व भीमा नद्यांची खोरे महादेव डोंगरामुळे वेगळी होतात. तिसरा मुद्दा, वर्धा व वेनगंगा. पहा, वर्धा व वेनगंगा. इथं कृष्णा आणि भीमा दिलं होतं, इथं पंचगंगा व कृष्णा.
एवढं लक्षात राहू द्या कशी प्रश्नाची लेवल विचारायची पहा. तिसरा मुद्दा काय आहे, वर्धा व वैनगंगा नद्यांच्या प्रवाहास प्राणहिता म्हणतात. हे काय, सर्व योग्य. सोनेरी माकड हे खालीलपैकी कोणत्या रक्षित क्षेत्रामध्ये सापडते? पर्याय क्रमांक बी, मानस वन्यजीव अभयारण्य. राष्ट्रीय वनस्पती अनुवांशिक संसाधन ब्युरो म्हणजे काय, नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस चे मुख्यालय टिंबटिंब इथे आहे. पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली. भारतातील एकूण रस्त्यांच्या लांबीपैकी सुमारे टिंबटिंब ग्रामीण रस्ते या प्रकारच्या वर्गीकृत आहेत. पर्याय क्रमांक सी, 80%. प्रसिद्ध कलाशैली मधुबनी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? शब्द पकडायचे, मधुबनी. पर्याय क्रमांक बी, बिहार. सिंधू खोरे संस्कृती दरम्यान कोणत्या शहरात जलकुंड सापडते? पर्याय क्रमांक बी, मोहेंजो-दारो. भारत कला भवन हे संग्रहालय टिंबटिंब येथे स्थित आहे. पर्याय क्रमांक बी, वाराणसी. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी. असे प्रश्न विचारतात आपल्याला, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण? गेले ते दिवस. आता पहा प्रश्नाची लेवल. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहावयास मिळतो? प्रश्नाची लेवल कशी विचारता प्रश्न पहा. असे प्रश्न तुम्हाला पण येऊ शकता. पर्याय क्रमांक ए, भीमाशंकर, पुणे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र टिंबटिंब मध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक, मास्तर आम्ही अंदाजे पण टोला याच ठिकाणी मारणार, येत पण असलं तरी इथंच मारणार. महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? एकदम बेसिक प्रश्न होता. याच्यावरती ना, हे लोणार सरोवरवरती ना कोणतीही परीक्षा द्या तुम्ही, याचा ना चांगलाच अभ्यास करून जायचा. एकदम इम्पॉर्टंट प्रश्न असतो हा. इतिहास पण आहे भरपूर मोठा याचा. आपल्या चॅनलवरती भरपूर वेळेस टाकलेलं आहे, याचं सांगितलेलं आहे. याचं काय येणार? पर्याय क्रमांक सी, बुलढाणा. पारादीप बंदर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? पारादीप बंदर. पर्याय क्रमांक बी, ओडिसा. भारतातील नील क्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? आता मागं का विचारलं, नील क्रांती कशाशी संबंधित आहे, याच्यामध्ये जनक विचारलं. पर्याय क्रमांक काय, ये, हिरला चौधरी. भारतातील कोणत्या राज्यात एलिफंट फॉल्स स्थित आहे? पर्याय क्रमांक सी, मेघालय. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? पहा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगायचं आहे. पहिला मुद्दा व्यवस्थित समजून घ्या आपण. पन्हाळा किल्ला महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगामध्ये आहे. दुसरा मुद्दा, पन्हाळ्याचा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या शिलाहार शासकांनी बांधला. पहिला मुद्दा हा बरोबर आहे. आणि दुसरा जर मुद्दा पाहिलं तर कोल्हापूरच्या शिलाहार शासकांना बांधला, हे देखील बरोबर आहे. म्हणजे काय येईल तुमचा ऑप्शन, दोन्ही पण बरोबर आहे. म्हणजे कोणतं? दुसरं. 1 आणि 2 दोन्ही पण काय राहणार आहे? बरोबर राहणार आहे. गोंडवाना कोळशाचे प्रमुख स्त्रोत जे धातुशास्त्रीय कोळसा आहेत ते टिंबटिंब येथे आहे. पर्याय क्रमांक ए, दामोदर दरी. समशीतोष्ण प्रकारच्या जंगलाची उंची टिंबटिंबच्या दरम्यान असते. उंची विचारलं, उंची. पर्याय क्रमांक बी, 1000 ते 2000 मीटर. विचार पण इमॅजिन पण केलं तर जंप पाहिला असेल तर जंप पहा, युट्यूबवरती पहा. 1000 ते 2000 इमॅजिनेशन करा, आयुष्यभर तुमचा प्रश्न डोक्यात फिट होणार. जगोई आणि चोलोम हे खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे 2 प्रमुख भाग आहेत? पर्याय क्रमांक डी, मणिपुरी. ही द्वीपकल्पीय टिंबटिंब द्वीपकल्पीय भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे, तापी. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका टिंबटिंब इथे स्थापन झाली. पहिली नगरपालिका कुठं झाली ती? मुंबईमध्ये. केवलादेव राष्ट्रीय उद्यान टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक बी, पक्षी प्रजाती. मणीकरण हे उष्ण पाण्याचे झरे असलेले ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर हे कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश. नांदूर मध्यमेश्वराबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? म्हणजे बरोबर आहे ते सांगायचं. पहिला मुद्दा समजून घ्या. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील हा एक प्रचंड जलाशय आहे. दुसरा मुद्दा, हा गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर आहे.
याचं काय राहणार आहे? दोन्ही सत्य. आपले जेवढे झाले ते सगळे सत्यच झाले, पहिलं आणि दुसरं. पुढचा प्रश्न, जायकवाडी धरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? जायकवाडी, हे बघा जायकवाडी TCS पॅटर्नचा सगळ्यात आवडता प्रश्न बरं का, जायकवाडी. जायकवाडीवरती प्रश्न ते टाकताच, एक ना एक तरी प्रश्न फेकताय TCS मध्ये. जे TCS पॅटर्न नुसार परीक्षा देत आहे, IBPS किंवा TCS, त्यांच्यासाठी जायकवाडीचा प्रश्न महत्वाचा असतो. तुम्ही आता जेवढ्या आता परीक्षा झाल्या आता या 6 महिन्यामध्ये जायकवाडीचा प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. पहिला मुद्दा समजून घ्या, ते महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात आहे, म्हणजे छत्रपती संभाजीनगर. हे धरण पक्षी अभयारण्याने वाढलेले आहे. आता याचं काय येणार आहे? दोन्ही बरोबर. पर्याय क्रमांक B 1 आणि 2 दोन्ही पण बरोबर. शिरोडा समुद्र किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक C सिंधुदुर्ग. महाराष्ट्राच्या 2020-21 आर्थिक पाहणीनुसार 2019 ते 20 या वर्षाच्या अखेरीस राज्याचे वनक्षेत्र राज्यांच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे टिंबटिंब टक्के होते. 20.1. पक्क्या बांधणीचे धरण असणारे भुशी धरण लोणावळ्यात टिंबटिंब नदीवर आहे. पर्याय क्रमांक A इंद्रायणी. चेराव नृत्य हा टिंबटिंबचे लोकनृत्य आहे. पर्याय क्रमांक B मिझोरम. महाराष्ट्रात भीमा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? महाराष्ट्रात भीमा नदीवरती कोणते धरण बांधलेले आहे ते सांगायचं आहे. पर्याय क्रमांक B उजनी. खालीलपैकी कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे? मोठा पण विचारला. मोठा कोणता होता माहिती आहे? मोठा कोणता? अहमदनगर. मग छोटा कोणता? मुंबई शहर. एवढं लक्षात राहून द्यायचं, हे छोटा मुंबई शहर. भारतातील टिंबटिंब राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते, ते होते केरळमध्ये. परीक्षाच्या उद्दिष्टानं हे सगळे प्रश्न एकदम महत्वाचे आहे. तुम्हाला कोणतीही परीक्षा द्या, भाषांतर चेंज करून तुम्हाला प्रश्न विचारतात. हेच प्रश्न येण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे का? हे प्रश्न सगळे जास्तीत जास्त PYQ आहेत. याचा व्यवस्थित अभ्यास करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा. भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्न संचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.